सर्वांचे प्रणू आरी क्रिएशनमध्ये स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा आपण आरीवर्कचे फ्री क्लासेस चालू केलेले आहेत. तर पहिल्या भागामध्ये आपण जे आरीवर्कचे मटेरियल लागतं, जे बेसिकमध्ये कोणते कोणते मटेरियल आहेत, त्याचं आपण आहे ना प्रॉपर असं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे, की कोणतं मटेरियल कुठे लागतं किंवा कोणते कोणते मटेरियल आपण यूज करतो आरीवर्कमध्ये. तर आज आपण क्लासचा दुसरा दिवस आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला आहे ना जरीचा थ्रेड आणि कटर आणि ही नीडल आहे. ह्याला एक तारची नीडल बोलतात किंवा दोन तारची नीडलही बोलतात. म्हणजे अशा दोन नीडल आहेत. एक तारची आणि दोन तारची. तर ह्या नीडलचा वापर आपण कसा करायचा हा तुम्हाला क्लासेसमध्ये समजणार आहे. आणि जसं जसे क्लासेस आपले पुढे जातील तसे वेगवेगळे कोणते कोणते मटेरियल आपल्याला यूज करायचे आहेत ते पण तुम्हाला सांगेल. तर चला आज आपण क्लासमध्ये जे बेसिक स्टिच आहे, जे आरीवर्कमध्ये बेसिक स्टिच मानली जाते ती आपण पाहणार आहोत आरीवर्कमध्ये. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला फ्री आरीवर्क शिकता येईल. सर्वात पहिल्यांदा आपण हा थ्रेड आहे त्याला गाठ कशी मारायची हे पाहूया. कारण की हा थ्रेडला आहे ना असं करून गाठ बसत नाही, खूप आहे ना बारीक थ्रेड असतो हा. तर आहे ना सर्वात आधी हे पूर्ण अशी हा टोक आहे, हा मग हे आहे ना असं असं हे करून घ्यायचं बघा असं. आणि अशी जशी नॉर्मल आपण गाठ मारतो ना तशी गाठ मारायची. 2 ते 3 वेळा गाठ मारायची, जेणेकरून आहे ना ह्या कापडात नाही ना थ्रेड वरती नाही आला पाहिजे त्याच्यासाठी. आता हे 3 गाठ मारलेले आहेत, हे पाहू शकता किती जाड गाठ बनले. आता सर्व एक थ्रेड आहेत ना हे सगळे एका बाजूला घ्यायचे आहेत असे. आणि हे राहिलेले ना जो आहे ना थ्रेड आहे थ्रेडचा ते कट करायचं. ओके, हे बघा गाठ पहा. तर आता आपण स्टिच करून पाहूया कशी बसते. आता हा आहे ना थ्रेडचा बंडल आहे, तो खालच्या साईडला ठेवायचा आहे. ओके, आणि आहे ना आपण आहे ना हा जरीचा जो थ्रेड आहे तो आहे ना खाली अशा प्रकारे धरायचा आहे. बघा अशा प्रकारे धरू शकता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आहे ना नीडल खाली टाकाल, म्हणजे थ्रेडमधून अशी नीडल खाली टाकाल त्यावेळी हे आहे ना थ्रेड आहे ना ह्या हुकमध्ये अडकलं पाहिजे. हा हुक बघू शकता तुम्ही, हा बघा हे असं. ओके, म्हणजे ते वर असं थ्रेडमधून काढलं वर असं येईल. हा, किंवा दुसरी पद्धत पण आहे, हे थ्रेड आहे ना बरोबर हाताच्या बरोबर घ्या. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आहे ना थ्रेड म्हणजे हे निडल आहेत ना धाग्याच्या खाली टाकायला असे, त्यावेळी आहे ना ती हाताला अशी लागून आहे ना तुम्हाला अंदाज येईल वर काढायला. ओके, सुरुवातीला थोडं आहे ना म्हणजे त्रास देतं हे, की डायरेक्ट लवकर वरती येत नाही, पण जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल. आता इथे खालच्या साईडला माझा हात दिसतोय, निडल दिसते खालच्या साईडला. आता मी इथंच आपलं निडल खाली टाकलेले आहे आणि थ्रेड मला लागलेला आहे त्याला मी वर काढला. हा बघा आला थ्रेड वरती. आता इथं जेवढं आपल्याला ना स्टिचचं आहे ना जेवढी साईज पाहिजे ती कमी जास्त करता येते. जेवढी स्टिच सुरुवातीला मोठे मोठे स्टिचेस टाका जेणेकरून तुम्हाला सराव होईल. आता निडल मी टाकलेली आहे अशी खाली. आता थ्रेड आहे ना फक्त असा फिरवायचा आहे, तुम्हाला खालची बाजू दिसत असेल कापडमध्ये. आणि जेव्हा थ्रेड वर काढायचं आणि निडल फिरवायचे. बघा टाकलं, हे वर काढलं, हे आता ही चेन स्टिच बोलतात ह्याला, ही बेसिक चेन स्टिच आहे. आरीवर्क मध्ये ही चेन स्टिच खूप महत्वाची आहे. ही आली तरच तुम्हाला बीड्स टाकायला येणार आहेत. त्यामुळे ही चेन स्टिच आहे ती व्यवस्थित टाका. आता मी परत दाखवते. हे असं प्रॉपर आहे ना हाताबरोबर धरलं. आता खालच्या साईडला मी टाकलं. आता मी निडल टाकले, धागा आहे ना खाली घावला माझ्या ह्याला की धागा वर काढला. हे निडल आणि थ्रेड असतो ते फक्त फिरवायचं आहे. आता समजा मी निडल टाकली आहे ना, धागा वरती काढला. ज्यावेळी निडल आणि थ्रेड एकदम जवळ येतील तेव्हा निडल आहे ना ही फिरवायची आहे. निडल ही 180 मध्येच फिरली पाहिजे. म्हणजे निडल मी आहे ना काय केलं, निडल खाली टाकली,
व्यवस्थित धागा अडकलेला आहे. जवळ आल्यावर ती निडल फिरवायची. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे. प्रॉपर असं बघा, निडल आहे ना अशी असते, त्याचं टोक आहे ना निडलच्या पुढच्या साईडला असतं. निडल फक्त ह्या आहे ना सर्कलमध्ये, म्हणजे ह्या सर्कलमध्ये अशी फिरली पाहिजे. ओके. निडलचं तण समोरच्या साईडला असलं तर ती फिरवून आपल्याकडे आणायचं, एवढंच आहे. म्हणजे ज्यावेळी आपण आहे ना थ्रेड हे निडल आहे ना ह्याच्या खाली कापडाखाली घालतो आणि थ्रेड वरती काढायचा प्रयत्न करतो, त्यावेळी ज्यावेळी वरती आलं ना की आपल्याला दिसतं की निडल आणि थ्रेड घेऊन आलेलं आहे. तर आहे ना ही ना निडल असते, ती फक्त अशी फिरवायची आणि थ्रेड वर काढायचं आहे, टाकायचं वरती थ्रेड, आणि निडल दिसली की निडल आहे ती 180 मध्ये फिरवून आहे ना वर काढायची. जर तुम्ही असं काढायचा प्रयत्न केला तर ती निडल निघणार नाही, त्यामुळे तुम्हाला निडल फिरवावीच लागते. तर ही चेन स्टिच आहे. हे बेसिक चेन स्टिच आलंच पाहिजे. आणि म्हणजे ज्यावेळी बीड्स आपण टाकतो, म्हणजे हे कसं इथं आपण काढलंय ह्याच्यातून असं बीड्स टाकतो आणि शेल टिक करतो, तर अशाच प्रकारे आहे ना चेन स्टिच करायचे. हे पाहू शकता किती सुंदर चेन स्टिच झालेली आहे. तर अशी चेन स्टिच तुम्हाला करायची आहे. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही आहे ना चेन स्टिच पूर्ण आहे ना इथून इथून सगळीकडे कराल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी प्रॅक्टिस होईल त्यावेळी सिम्पली खालून आहे ना तुम्ही धागा खेचलात तर सगळे निघून जाईल. ओके, हे पाहू शकता. त्यामुळे सुरुवात करायची किंवा लॉक करायचं हे तुम्हाला आलं पाहिजे. आता हे बेसिक चेन स्टिच आहे. आता तुम्हाला आहे ना वेगवेगळे शेप करून दाखवते, म्हणजे त्रिकोण, चौकोन असं. आता हे पेन्सिलनी मी आहे ना ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता सुरुवात आहे ना कधी पण आहे ना ह्या टोकापासून करायची असते, म्हणजे कोणत्या पण टोकापासून, ह्या टोकापासून हा टोक, हा टोक, हा टोक. त्रिकोण असला तरी पण टोकापासून सुरुवात करायची, ह्या किंवा ह्या. तर लक्षात ठेवायचं. आता सुरुवात करायची. आता मी पहिला स्टिच आहे ना मी इकडे टाकलेलं आहे, बरोबर मार्किंगवर टाकायचं, समजलं. हे लॉक. आता हे स्टिच चालू केलेलं आहे. आता झूम करून दाखवते तुम्हाला. आता हे थ्रेडमध्ये हे व्यवस्थित आहे ना निडलमध्ये थ्रेड घातलेला आहे. हा आता जेवढी तुम्हाला लेंथ पाहिजे तेवढ्यावरती येऊन चेन स्टिच करायचे. हे पाहू शकता माझी निडल कशी फिरते ते तुम्ही पहा. निडल जर फिरली ना तरच तुम्हाला व्यवस्थित चेन स्टिच येईल, नाही तर चेन स्टिच येत नाही. निडल आपली ही फिरलीच पाहिजे. ज्यावेळी हा कॉर्नर येतो, हे बघा हे, तर डायरेक्ट आहे ना असं आहे ना स्टिच अशी क्रॉस टाकायची नाही आहे. त्यामुळे काय होतं, हे टोक भेटत नाही आपल्याला, समजलं. त्याच्यासाठी एक छोटीशी टीप इथं टाकावी लागते आणि त्याच्यानंतर मग शेप बदलायचा जो आहे तो, समजलं. मग आता हा इथे टोक कसं आहे व्यवस्थित आलंय पाहू शकता तुम्ही. नाहीतर तुम्ही डायरेक्ट घेतलं ना मग हा जो शेप आहे कॉर्नरचा तो व्यवस्थित येत नाही. मग त्याच्यासाठी हे करायचं की एक छोटीशी टीप इथं टाकून द्यायची. आता आपण ह्या साईडला व्यवस्थित सरळ. आता माझं नेहमी आहे ना आपल्याला ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेला आहे ना माझं निडलचं टोक आहे. आता ते मी टाकलं ना की निडल फक्त आहे ना अपोजिट साईडला फिरवायची, एवढंच आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथं आली मी कॉर्नरला तर एक छोटीशी टीप काढून आहे ना मग वरती जाणार. त्याने जे शेप आहेत ते चुकत नाहीत. आणि सर्व आहे ना एकच चेन स्टिच आहे ना सगळी एकाच साईजमध्ये पाहिजे, कमी जास्त करू नका. मोठी तर मोठीच टाकत जा, नाही तर छोटी तर छोटीच टाकायची. खालून जर धागा ओढलात ना की पूर्ण धागा निघतो, हा त्यामुळे सावकाश करायचं. तुम्हाला खालून दाखवते कशी स्टिच असते. हे आता इथे शेवटला आपण आलेलो आहे. आता इथे आपल्याला लॉक करायचं आहे. आता हा थ्रेड मी वर काढला, व्यवस्थित बघा लॉक कसं करायचं.
हा पहिला थ्रेड आहे, मी वर काढला आहे. ओके, तर आता ह्या थ्रेडमधून आहे ना एक आहे ना इथं स्टिप टाकले आणि हा दुसरा थ्रेड मी वर काढलेला आहे. म्हणजे हा पहिला थ्रेड आहे, पहिल्या थ्रेडमधून हा थ्रेड मी वर काढलेला आहे. ओके, तर हा दुसऱ्या थ्रेडमधून आहे ना हा पहिला जो थ्रेड आहे तो असा प्रॉपर धरून ठेवायचा आहे. या अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, मी धरून ठेवला आहे फक्त. म्हणजे काय केलं आहे, पहिल्या थ्रेडमधून दुसरा थ्रेड वर काढला आणि दुसऱ्या थ्रेडमधून हा पहिला थ्रेड असा पकडून ठेवायचा आहे निडलच्या हुकामध्ये. आणि सिम्पली खालून हा धागा आहे ना, जो थ्रेड आहे तो ओढायचा आहे. हे बघा, लॉक झालं आहे. वरती हा धागा राहिला आहे आपला रिमेनिंगचा. तर आहे ना ही जी लॉक आहे हे 2-3 वेळा करावं लागतं किंवा एका ह्याच्यामध्येच होऊन जातं. तर ज्या म्हणजे थ्रेड वरती राहायला नाही पाहिजे. मग ही प्रोसेस आहे ना तुम्ही 1-2 वेळा करू शकता. आता मी काय केलं, हा आपला पहिला धागा आहे, त्याच्यातनं हा परत दुसरा धागा हा वर काढला आहे, समजलं? आणि ह्या दुसऱ्या धाग्यातनं आपला हा पहिला धागा फक्त धरून ठेवायचा आहे. म्हणजे धागा खाली ओढला तर ते व्यवस्थित लॉक होतं. बघा, आता धागा अजिबात राहिलेला नाही. हे अशा पद्धतीने लॉक करायचं आहे. ओके, तर लॉक मी तुम्हाला परत शिकवते. समजा तुम्ही चेन स्टिच केलेली आहे. हां, हे बघा. आता हा पहिला लॉक आहे, म्हणजे पहिल्या धाग्याचं लूप आहे. तर त्याच्यातनं हा आपण तिथं जवळ स्टिच टाकायचे. ओके, लय लांब टाकायची नाही, ते जवळ जिथं स्टिच तुमची संपते ना तिथेच टाकायचं आहे. आता टाकलं मी, आता इथून दुसरा थ्रेड वर काढणार आहे. आता हा पहिला थ्रेड आहे आणि हा दुसरा थ्रेड आहे. आता ह्या दुसऱ्या थ्रेडमधून आहे ना हा पहिला धागा असा धरला आहे मी आणि खालून आहे ना जो थ्रेड आहे तो ओढायचा आहे. हा बघा, लॉक बसला आहे. आता हा पहिला थ्रेड आहे, त्यातनं हा दुसरा थ्रेड मी वर काढला. आता ह्या दुसऱ्या थ्रेडमधून हा पहिला थ्रेड धरून ठेवायचा आहे फक्त. तुम्ही पाहू शकता लॉक झालेलं आहे. आता चेन स्टिच आणि हे लॉक हे तुम्ही आहे ना घरी प्रॅक्टिस करा. ओके, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, चेन स्टिच पण आणि लॉक पण. आता थर्ड पार्टमध्ये आपण बीट्स लावायला शिकणार आहे की ही चेन स्टिचच यूज करून आहे ना शुगर बीट्स किंवा दुसरे मोती आपल्याला कसे लावता येईल हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच, आपण चेन स्टिच शिकलो आणि लॉक कसं करायचं चेन स्टिच हे पाहिलं. आता पुढच्या भागमध्ये आपण बीट्स लावायला शिकणार आहे. तर तुम्हाला आरीवर्कचे क्लासेस कसे वाटले हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. परत आपल्याला नवनवीन व्हिडिओ येतात, शॉर्ट व्हिडिओ पण येतात, तर तुम्ही ते पाहून आहे ना थोडं थोडं ना शिकू शकता.